Yes, which property we are going to use now? मी डायरेक्टली लिहितो नाव y इज इक्वल टू, एक्सप्लेन तर करणार आहे, डोंट वरी. लॉग ऑफ, हे बघा हा एवढा न्यूमरेटर झाला अपॉन डिनॉमिनेटर, म्हणजे इतका जो आहे इथे हा काय तुमचा, हा तुमचा काय झाला ए. शेवटी यांनी इंटू केले म्हणजे तो न्यूमरेटर कन्सिडर होईल ना. हा झाला ए, हा काय झाला लॉग ऑफ ए, डिनॉमिनेटर म्हणजे मायनस लॉग ऑफ, बरोबर आहे, लॉग ए अपॉन बी, लॉग ए मायनस लॉग. लॉग एकदा न्यूमरेटरला देतो, लॉग एकदा डिनॉमिनेटरला देतो. ठीक आहे, चला मग आपण इथे लिहूया आता लॉग ऑफ द न्यूमरेटर minus log of the denominator cube root of 2x plus 5. Property log numerator upon log denominator, log of numerator minus log of denominator. Okay, this is what the term is. Next पुढे बघा, which is equal to log of into a, into असल्यावर काय e raised to 3x इंटू असल्यावरती आपण प्लस लिहिणार इथे. हे बघा डिव्हिजन असलं का मायनस, इंटू असल्यावर काय येतं लॉग ऑफ 3x मायनस 4 रेस टू 2/3 मायनस लॉग ऑफ क्यूब रूट ऑफ 2x प्लस 5. एक स्टेप वाटलंच तर इथेच लिहितो ॲडजस्ट करून, म्हणजे याला लगेच रेफरन्स देऊन सांगता येईल तुम्हाला. मला डिफरन्शिएशन चालू केलं नाहीये, सिम्प्लिफाय करतोय आपण पहिले, कारण पहिले डायरेक्ट आन्सर थोडी येते. इथं डेरिव्हेटिव्ह अप्लाय केला तर काय लिहिणार आहे आपण इथे. मग जे न्यूमरेटर डिनॉमिनेटर दिसत आहेत सेपरेट आउट करून घेतोय आधी सांगितलेल्या प्रॉपर्टीनुसार. हे बघा इथे सांगतो ते वाटलंच तर काय लॉग ऑफ ए रेस टू बी, काय लिहितो बी लॉग ए, लॉग ऑफ ए रेस टू बी, बी खाली येतो बी लॉग ए असं लिहित असतो. ही प्रॉपर्टी आपली लॉगची. त्यानुसार बघा इथे काय होईल, ही जी पॉवर आहे 3x मी खाली घेतो, देअरफॉर y इज इक्वल टू 3x खाली लॉग e प्लस ए मध्ये, तसाच तो 2/3 पण खाली येईल, 2/3 लॉग ऑफ 3x मायनस 4 मध्ये कोण इथे मायनस, काय लिहितोय मला सांगा बरं का तुम्ही, बरोबर आलं का 1/3 लॉग ऑफ 2x प्लस 5. किती जणांना ही टर्म कळाली, ही तर कळाली असेल. 3x खाली आला, 2/3 खाली आला आणि ते डायरेक्टली 1/3 खाली, कारण ब्रॅकेट रेस टू तर काही लिहिलेलं नाही, लॉग ऑफ 2x प्लस 5 1/3 कसं काय आला असं विचारतोय. हे बघा क्यूब रूट असल्यामुळे ना, क्यूब रूटचं मिनिंग काय असतो, ब्रॅकेट रेस टू 1/3, ब्रॅकेट रेस टू, फोर्थ रूट असतं तर ब्रॅकेट रेस टू 1/4, फिफ्थ रूट असतं तर ब्रॅकेट रेस टू 1/5 असं लिहिलं असतं. ठीक आहे, मग हे याचं मिनिंगच असं आहे की ब्रॅकेट रेस टू 1/3, तो 1/3 खाली घेतला, इथे ही टर्म आलेली. आता तुम्ही इथं पुढे लिहू शकतात डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. यात काय अडचण आहे तुम्हाला पुढे. ठीक आहे, चला एक एक टर्मला देऊ आणि कोणत्या गोष्टीचं काय रिझन आहे ते पण सांगतो मी तुम्हाला. dy/dx, एव्हरीवन जस्ट लुक ॲट हियर, विच इज इक्वल टू d/dx ऑफ, मी इथं 3x लिहितो इंटू 1. तर हे इंटू 1चं मिनिंग काय मी तुम्हाला आता लगेच सांगून देतो वाटलंच तर. बघा मॅथ्समध्ये लॉग ई म्हणजे 1 असतो. काय असतो लॉग ई, लिहून ठेवा वरती. लॉग ई म्हणजे किती, हे बघा इथं लिहितो मी लॉग ई इज इक्वल टू, मॅथ्समध्ये फिजिक्समध्ये लॉग 10 म्हणजे 1 असतो. तर असं कसं काय, एकच काहीतरी सांगा ना, लॉग ई म्हणजे 1 सांगा, नाही तर लॉग 10 म्हणजे 1 सांगा, बरोबर आहे. चला तरी त्याचं रिझन मी तुम्हाला जस्टिफाय करून देतो, तुम्हाला कन्फ्युजन नको. एक गोष्ट लक्षात घ्या, बेसिकली रूल कसा आहे, बेसिकली तुम्ही सोबत लिहिलं तरी चालेल.
लॉग ऑफ ए टू द बेस ए, हे दोघं जर सेम आले ना तर 1 लिहितात. हे दोघं जर सेम आले ना काय लिहितात, म्हणजे लॉग ऑफ ए टू द बेस ए, हे दोन्ही सेम असले तर काय लिहायचं असतं 1. तर ऑब्विसली मॅथ्समध्ये टू द बेस किती असतो ई, मग लॉग ई मॅथ्समध्ये काय होऊन जातो, आणि फिजिक्समध्ये टू द बेस किती असतो, मग लॉग ऑफ 10 काढायला गेले तर इथं काय होतो फिजिक्समध्ये 1. म्हणून लॉग 10 इन फिजिक्स 1 आणि मॅथ्समध्ये लॉग ई म्हणजे काय होतो 1 बिकॉज ऑफ दिस प्रॉपर्टी. कळालं? ठीक आहे. म्हणून लक्षात घ्या, आपण आता इथे मी याला रफ करतो. ओके, आणि इथे लक्ष द्या सगळेजण, बघूयात. इथे लॉग ई ची व्हॅल्यू मी 1 लिहिली आहे आणि डिफरन्शिएशन पण घेतलंय. याला पण डिफरन्शिएशन देऊ. कॉन्स्टंट इंटू फंक्शन, कॉन्स्टंट आता डिरेक्टली बाहेर लिहितो मी, 2/3 dy/dx लॉग ऑफ 3x - 4. 2/3 ना तिथे, 2/3 d/dx ऑफ लॉग ऑफ 3x - 4. कॉन्स्टंट टर्म बाहेर काढली ना आतल्याला डेरिव्हेटिव्ह देऊन टाकला. मायनस इथं 1/3 आहे, मगाशीच बघितलं होतं. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ कोण आहे 1/3 लॉग 2x + 5, 2x + 5 ही टर्म आली. ओके, चला डेरिव्हेटिव्ह बघू. मला सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ kx, kx चा डेरिव्हेटिव्ह काय लिहितो, k लिहिण्याची पद्धत आहे. कॉन्स्टंट इंटू फंक्शन होतं, कॉन्स्टंट ऑलरेडी बाहेर लिहिलेलं आहे. लॉग ऑफ फंक्शन 1 फंक्शन, एक स्टेप एक्स्ट्रा लिहू, डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन 3x - 4, किंवा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह लिहिलं तरी चालतो बरं का. याचा टाइम कमी असेल तर लिहून टाकायचा, पण आता तुम्हाला समजावं म्हणून सांगतोय. ठीक आहे, आता पुढे बघा. म्हणजे बघा लॉग ऑफ फंक्शन 1 फंक्शन, त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह -1/3 लॉग ऑफ फंक्शन 1 फंक्शन, त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. Any doubt regarding this? Which is equal to 3+, मी आता डायरेक्ट लिहिणार आहे आणि तुम्हाला आन्सर पण भेटून जाईल त्याचं, एवढं काय नाही. बरं ठीक आहे, चला 2/3 1/3x - 4. तुम्हाला समजायला अवघड जात असेल तर ब्रॅकेट टाकून देत जा असे. ठीक आहे, इंटू 3x चा काय झाला 3, कॉन्स्टंटचा काय असतो डेरिव्हेटिव्ह, याचा kx चा काय आला. ठीक आहे, मायनस 1/3 इंटू 1/2x + 5, समजायला अवघड जात असेल तर ब्रॅकेट यूज करा. ओके, इंटू 2x चा काय आला 2, 5 चा 0. लास्ट स्टेप राहिलेली आहे ती व्यवस्थित लिहूया इथे आपण. Everyone just look at here. हा 3 नाही होणार, मध्ये प्लस आहे, कसं काय कॅन्सल करायचं नाही. ठीक आहे, हा इंटू ही पूर्ण टर्म आहे, इंटू आहे हा 3 कॅन्सल होईल. ओके, 2/3x - 4. हे बघा मी असं का सांगतो मध्ये चुकणारी गोष्ट, कारण मला माहिती तुमच्याकडनं मायनर मिस्टेक काय होणार आहे पेपर लिहिताना. इथपर्यंत एवढं जीव काढून सॉल्व करायचं आणि तो येऊन हा 3 कॅन्सल करणार, सगळे मार्क जातात तुमच्या हातचे. आलं का लक्षात? ठीक आहे, मायनस इथं काही कॅन्सल होत नाही, हे पूर्ण टर्म तुम्ही 2 वरती आहे 2/3 लिहिणार इंटू 1/2x + 5. दिस इज वॉट द फायनल आन्सर इज. ओके, आणि इकडे मी काय लिहितोय, हे काय तुमचं आलेलं फायनल dy/dx. एंड आला का मग dy/dx लिहायचं, किंवा पेज चेंज झालं का तेव्हा लेफ्ट हँड साईडला dy/dx लिहायचं. अदरवाईज इक्वल टूची साईन सुद्धा सफिशियंट आहे. ठीक आहे, तर हे एक्झाम्पल झालेलं आहे. याच्यानंतरचं एक एक्झाम्पल घेऊया आपण हे, आणि त्यानंतर आपण मग नेक्स्ट लेक्चरला जाऊ. ओके, बघा आता इथे तुम्हाला काय दिलेलं आहे पुढच्या एक्झाम्पलमध्ये. बघा तुम्हाला काय दिलेलं आहे, y इज इक्वल टू लॉग ऑफ दिस टर्म. आता हे करण्याआधी थोडंसं 11th लागणार आहे आपल्याला थोडंसं. ठीक आहे, तुम्हाला आठवत असेल तर सांगतो, ऑब्विसली आठवणार नाही लगेच. आपण बघूया की 11thला चॅप्टर नंबर मॅथ्सचा चॅप्टर नंबर
पार्ट 1 मधला चॅप्टर नंबर 2, चॅप्टर नंबर 3, त्याच्यामध्ये काहीतरी मी असे वर्ड्स यूज केले होते, आठवत आहे का? डबल अँगल फॉर्म्युली, 2 थिटाचे फॉर्म्युले, ट्रिपल अँगल फॉर्म्युली, 3 थिटाचे फॉर्म्युले, मी सगळे लिहून देईल, डोंट वरी. पण आता सध्याला जे लागतायत ना ते आपण अप्लाय करूया, ठीक आहे? आणि एकदम सिम्पल आपल्याला बघायचे आहेत. 1 मायनस कॉस ऑफ 2 थिटा, 1 प्लस कॉस ऑफ 2 थिटा, हा 11चा पार्ट आहे, मी नवीन काही शिकवत नाहीये, ठीक आहे? 11चं सांगतोय, हे बेसिक आहे, आधीचा पार्ट आहे, म्हणजे जो लागणार आहे तुम्हाला फॉर्म्युले. 11चे फॉर्म्युले लागतात बाळांनो तुम्हाला यातले एक्झाम्पल्स सॉल्व करण्यासाठी, ठीक आहे? तर लक्षात घ्या, 1 मायनस कॉस 2 साइन स्क्वेअर हा फॉर्म्युला होता, 1 प्लस कॉस 2 कॉस स्क्वेअर हा फॉर्म्युला होता. आणि हा जो अँगल आहे बरं का, अँगल डिवायडेड बाय 2, म्हणजे इथं थिटा, इथे जो अँगल, जो काही अँगल असेल तो डिवाइड बाय काय करायचा, 2 करायचा. म्हणजे यू कॅन राईट डाऊन लाईक 1 मायनस कॉस इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर अँड 1 प्लस कॉस इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर, ठीक आहे? ज्यांचं कोणाचं लक्षात नसेल, झालं नसेल, काय अडचण येत असेल 11वीला, मग हे आलं कुठून ते जाऊ दे, मी सांगितलं ना आता, लक्षात ठेवा. 1 मायनस कॉस 2 साइन स्क्वेअर मध्ये जातो आपण, 1 प्लस कॉस दिसला की 2 कॉस स्क्वेअर मध्ये जातो. अँगल डिवायडेड बाय 2, अँगलला हाफ करायचं, 2 थिटाचा थिटा झाला, ठीक आहे? चला बरं, इथे आपण अप्लाय करूया. डिरेक्टली मी लिहितो इथे, आता एक्झाम्पल लिहायची गरज नाही, एक्झाम्पल तुमच्या डोळ्यासमोर आहे. मी याला लिहितो की y इज इक्वल टू लॉग ऑफ अंडर रूट, ही टर्म बरं का अंडर रूटची, 1 मायनस कॉस, 1 मायनस कॉसला काय लिहिणार, 2 साइन स्क्वेअर. आतलं बघू काय होतं, पहिले बेस तर लिहून घ्या. 1 प्लस कॉस 2 कॉस स्क्वेअर, आतमधला जो अँगल आहे, जी व्हॅल्यू आहे ती डिवाइड बाय 2 होते, काय होते, डिवाइड बाय 3x अपॉन 2 म्हणजे ते 3x अपॉन 4 हाफ होणार, 3x अपॉन 2 म्हणजे 3x अपॉन 4, ते 2 इंटू 2 4 होऊन जाईल, डिवाइड बाय 2 केलं ह्या व्हॅल्यूला तर ते 2 इंटू 2 4 होऊन जातं डिनॉमिनेटरला. ओके, यात काय अडचण आहे, ठीक आहे? ओके, नाही तर तुम्हाला वाटेल प्रिंटिंग मिस्टेक आहे, 2च्या ऐवजी 4 झालाय वाटतं चुकून बुकमध्ये, असं नाही, ते याच्यावरून काढलेलं आहे, ठीक आहे? आता बघा मी इथे काय लिहितो, एव्हरीवन जस्ट लुक ॲट हिअर, दिस 2 विल गेट कॅन्सल, आतल्या आत ही पूर्ण एक टर्म आहे डिवायडेशनची, ठीक आहे? यात काय अडचण आहे, साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर, चला एक स्टेप एक्स्ट्रा लिहूया, आणि त्या स्क्वेअर आणि अंडर रूट गेलं तर टॅनच लिहिणार तुम्ही, पण एक स्टेप लिहू आपण, ठीक आहे? y इज इक्वल टू अंडर रूट ऑफ टॅन स्क्वेअर 3x अपॉन 4, कारण साइन अपॉन कॉस टॅन, त्याचा स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअर, ठीक आहे? हा स्क्वेअर आणि अंडर रूट काय होईल, एक गोष्ट लक्षात घ्या, साइन कॉस टॅन कोसेक सेक कॉट, इथला जो स्क्वेअर क्यूब वगैरे असेल ना ते त्याच्याशी करू, हे म्हणजे कॅल्क्युलेशन करू शकतात. थिटाचा जो इथं असेल तो, इथं जो स्क्वेअर असता ना अँगलला, तो याला करू शकत नाही, का? कारण हे बघा, टॅनचा स्क्वेअर, कॉटचा स्क्वेअर, साइनचा स्क्वेअर, म्हणजे याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर येईल, आपण बघितलेलं आहे बघा, आठवत नसेल मी सांगितलंय मागे, साइन स्क्वेअर थिटा म्हणजे साइन ऑफ थिटाच्या ब्रॅकेट, तसा हा टॅन स्क्वेअर अँगल म्हणजे थिटा, याच्या ब्रॅकेटचा स्क्वेअर, आणि हा ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि अंडर रूट काय होणार, कॅन्सल, कळालं? तसंच मग क्यूब असेल किंवा काय, सगळ्यांना ते लागू पडतं. ओके, कॅल्क्युलेशन बघा, कॅल्क्युलेशन हे सगळं बेसिक आहे, कॅल्क्युलेशनचा भाग सांगतोय मी तुम्हाला, एक्झाम्पलचा भाग नाही सांगत आहे की कॅल्क्युलेशन कसं करायचंय, ठीक आहे? ते सांगतोय. ओके, नेक्स्ट बघा, आता हा स्क्वेअर आणि अंडर रूट कॅन्सल करूया, उरलं काय, y इज इक्वल टू टॅन ऑफ 3x अपॉन 4. आता याला तुम्ही बाहेर आपला लॉग लिहायचा राहिलाय, ठीक आहे? लॉग लगेच लिहू, रफ न करता. दिस इज लॉग अँड दिस इज ऑल्सो लॉग, ठीक आहे? बाहेर लॉग होता आपला, ठीक आहे? मग आता इथे बघा, पुढे काय लिहिणार तुम्ही, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx. एक स्टेप लिहितो, नाही लिहिली तरी चालतं, डायरेक्ट अप्लाय केलं तरीही चालतं, बट लिहूयात.
3x अपॉन 4. ओके, मग लॉग ऑफ फंक्शन 1 अपॉन दॅट फंक्शन tan ऑफ 3x अपॉन 4 इनटू याचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट लिहिलं तरी चालतं. ठीक आहे, याचाच डेरिव्हेटिव्ह म्हणजे फंक्शन. हे बघा, लॉग ऑफ फंक्शन 1 अपॉन फंक्शन, डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला, आणि त्या फंक्शनचा परत डेरिव्हेटिव्ह बाय चेन रूल. चेन रूल म्हणतो ना की जो फंक्शन आहे त्याचा परत पुढे डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो आपल्याला. मग याचा टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय, तुमचं कन्फ्युजन नको, जो काय फंक्शन आहे ना बाळांनो त्याचा परत आपण काय घेतो, डेरिव्हेटिव्ह घेतो. ठीक आहे, ओके, एक स्टेप लिहूया एक्स्ट्रा, काय होत नाही. लॉग ऑफ फंक्शन 1 अपॉन फंक्शन, त्या फंक्शनचा परत डेरिव्हेटिव्ह. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू, नीट लिहूया बघा. आता मी एकत्रित लिहिणार आहे ह्या दोन्ही टर्मला. बरं ठीक आहे, चला, 1 अपॉन tan ऑफ 3x अपॉन 4, टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर ऑफ फंक्शन. आणि आता नीट बघा हां, आतमध्ये 3x बाय 4 त्याचा परत डेरिव्हेटिव्ह, 3x अपॉन 4चा डेरिव्हेटिव्ह काय, 3/4, कारण kx चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, k असतो फक्त कॉन्स्टंट. मग इथं k कोण आला, 3/4 आला, k इंटू एक्स 3/4. मग तो आपण इथे लिहिणार. पहिला नीट लिहिण्याची आपली जबाबदारी आहे, किंवा याला अजून सिम्प्लिफाय फॉर्मॅटमध्ये लिहिलं असेल तर तुम्ही याला करू शकता सिम्प्लिफाय फॉर्मॅटमध्ये. ॲक्च्युअलमध्ये आन्सर आले बरं का, आता आन्सर तुमचं आलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये काही डाऊट नाही. बट आपल्याला ते समजा सिम्प्लिफाय फॉर्मॅटमध्ये लिहायचं असेल तर कसं येईल, याला मी लिहितो. हे बघा, 1 अपॉन टॅन म्हणजे काय असतो, कॉट. 1/tan, हे बघा आन्सर आलेलं आहे. ठीक आहे, आन्सर आलेलं आहे तुमचं. इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला एक गोष्ट जाणवेल की अजून सिम्प्लिफाय होत आहे. तर मॅथ्स काय म्हणतं, सिम्प्लिफाय होत आहे तर करा. तुम्ही कधी तुम्ही म्हणणार सर इथं नाही, इथं थांबलो नाही तर चालणार नाही का, चालेल ना, मार्क कमी भेटतील. ठीक आहे, त्यामुळे पूर्ण करायचं असतं. सर मग आन्सर तर आलंय ना, डेरिव्हेटिव्ह तर काढलेलं आहे. ॲक्च्युअलमध्ये डेरिव्हेटिव्हची जी स्टेप आहे dy/dx ची ती झालेली आहे. मग आपल्याला पुढे लिहायची गरज काय, असं नाही. हे बघा, तुम्ही एखादं एक्झाम्पल सॉल्व करता, तिथे आलं 4/2, सगळं सॉल्व करत आले आणि शेवटी आलं 4/2, तुम्ही त्याला तसंच ठेवणार आहे का, तुम्ही काय लिहिणार शेवटी फायनली, सिम्प्लिफाय. मॅथ्स म्हणतं सिम्प्लिफाय होतंय तर एंड करा त्याचा. तसंच डिफरन्शिएशन किंवा पुढे इंटिग्रेशन काय आलं तिथपर्यंत आलं, मॅथ्स म्हणते ती याच्या पुढे अजून सिम्प्लिफाय होते तर तुम्ही त्या स्टेप्स लिहिल्या पाहिजे. आपल्याला जरी वाटत नसल्या तरी त्यांना वाटतंय की यांनी लिहिलं पाहिजे ते. ठीक आहे, मग सहसा जे काही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे त्याचे बेसिक रूल्स अप्लाय करायचे. 1 अपॉन टॅन लिहून टाकूया वाटलंच तर, कॉट ऑफ 3x अपॉन 4. ठीक आहे, तो 3/4 आहे. हे इथे सेक स्क्वेअर ऑफ 3x अपॉन 4 आणि इथे 3/4 कॉन्स्टंट. याला सुरुवातीला घेतो 3/4 ला. आता डेरिव्हेटिव्ह झाले, आता सिम्प्लिफिकेशन करतोय. ठीक आहे, बघा, कॉटला मी लिहिणार कॉस अपॉन 3x अपॉन 4, 3x अपॉन 4, वाटलंच त्याला ब्रॅकेट टाका, इनटू सेक स्क्वेअर. सेक म्हणजे काय, 1 अपॉन सेक स्क्वेअर. ठीक आहे, सेक म्हणजे 1 अपॉन कॉस, त्याचा स्क्वेअर म्हणून इथं स्क्वेअर 3x अपॉन 4 इनटू 3/4. याला सुरुवातीला लिहून नंतर फायनल स्टेपला. हे बघा, कॉसची ही एक टर्म, कॉसची ही एक टर्म काय झाली, कॅन्सल झाली. यात काय अडचण आहे, बरं मी आता काय करतो यातला बघा, 1 अपॉन 2 साइन 3x अपॉन 4 इंटू कॉस ऑफ 3x अपॉन 4 इंटू 3/2. एक मला पुढची स्टेप माहिती होती म्हणून मी इथे अशी केली आहे. चला, आता जे उरलंय सध्याला तेवढं लिहू, म्हणजे मी तुम्हाला सांगू शकेल काही. सगळ्यांनी लक्ष द्या. होतंय सिम्प्लिफाय तर करायचं मॅथ्सच्या रूल प्रमाणे. तुम्ही म्हणणार इथं संपलं नाही का, अजून एक स्टेप होणार आहे म्हणून ती लिहिणार आहे आपण. ठीक आहे, अकॉर्डिंग टू 11th स्टँडर्ड. जसे इतक्यात एक फॉर्म्युला बघितला, साइन ऑफ 2 थिटाचा 2 थिटाचा फॉर्म्युला काय,
2 साइन कॉस अँगल डिवायडेड बाय 2. 2 थिटाचं काय होतं? थिटा होतं. साइन ऑफ 2 थिटा म्हणजे साइन ऑफ 2 थिटा म्हणजे 2 साइन कॉस. साइन ऑफ 2 थिटा म्हणजे 2 साइन कॉस. साइन ऑफ 2 थिटा म्हणजे 2 साइन कॉस. 11th होतं तुम्हाला 2 थिटाचा फॉर्म्युला मॅथ्स 1 मध्ये चॅप्टर नंबर 2 और 3 त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर साइन ऑफ 2 थिटा इज इक्वल टू 2 साइन कॉस. आता झालं काय माहिती का, LHS टू RHS लिहू शकतात, तर RHS टू LHS पण लिहिता येतं. ही पहिली गोष्ट. आता दुसरी गोष्ट काय, 2 साइन कॉस पाहिजे. आता इथं काय साइन कॉस आलाय, 2 आणणं एवढं अवघड नसतं. काय करायचं, इथं इथे 2 ने मल्टिप्लाय करा, वरती 2 ने मल्टिप्लाय करा बॅलन्स करण्यासाठी. पण हा अँगल मात्र सेम पाहिजे. तर हे बघा थिटा थिटा सेम पाहिजे तर ते होणार. चला बरं, मग एक स्टेप अजून शेवटची जी राहिली फायनल ते आपण करून घेऊया आणि आपलं जे एक्झाम्पल आहे ते एंड करू. ठीक आहे. लक्ष द्या, विच इज इक्वल टू 2 ने वरती मल्टिप्लाय केलं, 2 ने खाली मल्टिप्लाय केलं, कारण तुम्हाला त्या पद्धतीने पाहिजे होती व्हॅल्यू. ओके, ॲज पर द फॉर्म्युला तुम्हाला पाहिजे होते. इंटू 3/4. पुढे लास्ट स्टेपकडे आपण जाऊया, विच इज इक्वल टू, आता याचं काय होणार आहे ते डिनॉमिनेटरला लिहितो मी. बघा 2 साइन कॉस, 2 साइन कॉस याला आपण साइन लिहू शकतो, यात काय अडचण आहे, ॲज पर द फॉर्म्युला. इथं आता ऑब्विसली लेफ्ट टू राईट जाताना अँगल हाफ केलाय, 2 थिटाचा काय झाला थिटा. पण राईट टू लेफ्ट जाताना म्हणजे 2 साइन कॉस वरून साइन लिहिताना अँगल थिटाचा काय होतोय, डबल होतोय. तर म्हणजे इथं बघा हा जो अँगल आहे याच्या डबल, याच्या जर डबल केलं ना 3x/4 इंटू 2 डबल केला ना, बघा मी इथं करून दाखवतो, 3x/4 याचा डबल केला इंटू 2. 2 ने याला डिवाइड होईल, काय येईल तुम्हाला 3x/2 इंटू 3 हे इकडची टर्म लिहिणार आहे बरं का मी आता शेजारची. ही बघा ही टर्म लिहितोय 3 हा जो 2 आहे ह्या 2 ने 4 ला डिवाइड करून डायरेक्टली लिहितोय इथं मी आणि इथं उरला 1. कळालं ना, या 2 ने याला डिवाइड केलं तो 2 आला, 2 साइन कॉसचा आलं साइन ऑफ दॅट अँगल डबल करून. 1/sin म्हणजे हे आता समजण्यासारखंच आहे, याच्यात काय अडचण नाहीये. ओके, कोसेक जो काय अँगल असेल तो 1/sin म्हणजे कोसेक, हा 3/2 इथे. दिस इज द आन्सर. LHS ला इथं dy/dx लिहायचं विसरू नका, तेवढं मात्र लिहा. आता बघा हे एक्झाम्पल जे काय आहे ते मी तुम्हाला एकदा सांगू इच्छितो परत. ठीक आहे, कारण याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक डबल अँगल थिटाचा फॉर्म्युला यूज केलेला आहे. हा पार्ट मी परत तुम्हाला सांगतो, सगळ्यांनी लक्ष द्या. इथे 1 - cos 1 + cos फॉर्म्युला इज लाईक दिस. 1 - cos इज 2 sin स्क्वेअर, 1 + cos इज 2 cos स्क्वेअर. ते आपण लिहिलं. हाफ अँगल फॉर्म्युली इकडून इकडे जाताना अँगल हाफ होतोय, 2 थिटाचा थिटा झालाय. 3x/2 चं झालं 3x/4. 2 कॅन्सल, sin स्क्वेअर अपॉन cos स्क्वेअर दॅट विल बी tan स्क्वेअर. स्क्वेअर अँड अंडर रूट विल गेट कॅन्सल. दिस इज द व्हॅल्यू. याचं डिरेक्टली तुम्ही काय घेतलं, मग पुढे डिफरन्शिएशन घेतलं. डिफरन्शिएशन घेतल्यावर लॉग ऑफ फंक्शन 1 फंक्शन, त्या फंक्शनचा परत डेरिव्हेटिव्ह. टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय आला पुढे सेक स्क्वेअर, त्याच्या आतलाचा डेरिव्हेटिव्ह केकचा के लिहिला आपण. ऍक्च्युअल मध्ये डेरिव्हेटिव्ह संपलंय, डेरिव्हेटिव्ह इथं झालं. इथून पुढे सिम्प्लिफिकेशन आहे. 1/tan कॉट, बाकीची टर्म तशीच लिहिली. आता त्यानंतर कॉटला सिम्प्लिफाय करून लिहिलं विच इज cos/sin, अँगल तसाच. सेक स्क्वेअरला लिहिलं 1/cos स्क्वेअर, कारण सेक म्हणजे 1/cos असतो, ते स्क्वेअर होता, स्क्वेअर लिहिला आणि इकडचा अँगल. ही टर्म एक कॅन्सल झाली. साइन इंटू कॉस आलं. बाय ट्रिग्नोमेट्री आपल्याला माहिती आहे 2 sin cos, साइन इंटू कॉस दिसलं ना 2 sin cos वापरायचं ते लक्षात ठेव. फक्त अँगल सेम पाहिजे. अँगल नाही तर इथं x आहे, इकडे y तर होणार नाही. तर ती फॉर्म्युला इथं 2 कमी पडत होतं, 2 लिहिला. इथं मल्टिप्लाय केलं तर इकडे त्याला बॅलन्स करायला वरती 2 लिहावं लागेल. 2 sin cos म्हणजे साइन ऑफ 2 थिटा, म्हणजे अँगलचा डबल केला असं भेटलं. इकडची व्हॅल्यू तशीच. ठीक आहे, या 2 ने या 4 ला डिवाइड करून इथं 2 आलं. 1/sin म्हणजे कोसेक, 3/2 कॉन्स्टंट आधी लिहिण्याची पद्धत. हे आन्सर आलं, इथं मात्र dy/dx लिहा. चला बरं, हे दोन्ही एक्झाम्पल लिहून घ्या पटकन फास्ट. एक्झाम्पल नंबर 2, एक्झाम्पल नंबर 3 पटकन लिहा.